नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमधून मी गुरुबाळ माळी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या गेले 4 दिवस पावसाचा जोर कायम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस जोरात पडत आहे. यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ही पावसाचा जोर कायम असल्यामुळं गेल्या 4 दिवसात धरणे भरलेली आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे. अनेक मार्गावर आणि घाटात दरड कोसळल्यामुळं रस्ते बंद झालेले आहेत. यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अनेक ठिकाणी बंद झालेली आहे. जवळजवळ 27 मार्ग बंद झालेले आहेत. घाटात दरड कोसळल्यामुळे काही ठिकाणचे दरड काढण्याचं काम सुरू आहे. पण सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने आता इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत आता इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पाणी पातळीकडे पंचगंगेची वाटचाल होणार हे नक्की आहे. त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्व प्रशासनानं पूरग्रस्त आणि नदीकाठच्या गावातील सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की सतर्क राहा, काळजी घ्या आणि तातडीने काही ठिकाणी स्थलांतरांची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मुळात अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद आहे. गगनबावडा रस्त्यावर मांडुकली येथे पाणी आलेलं आहे, त्यामुळे तो रस्ता बंद आहे. अनेक भुईबावडा करूळ घाटात ही दरड कोसळल्यामुळे तो रस्ता बंद आहे. फेजिवडे येथे पाणी आल्यामुळे फोंडा घाट आता बंद आहे. भडगाव पुलावर पाणी आल्यामुळे पुढे जाणारे नेसरी मलिग्रे या मार्गावर वाहतूक बंद आहे. कुडची येथे पाणी आल्यामुळे जमखंडीकडे जाणारा एकूण वाहतूक बंद झालेली आहे. राधानगरी पिरळ रस्त्यावर पाणी आलेलं आहे. निडोरी पुलावरही पाणी आलेलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी आल्यामुळे जवळजवळ 30 मार्ग जिल्ह्यातले बंद झालेले आहेत. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे अजूनही उघडे आहेत. त्यामुळं येथून पाण्याचा विसर्ग प्रचंड सुरू आहे. त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काळंबावाडीसह कोयना, चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही प्रचंड वाढ झालेली आहे. शिवाजी पुलावर गंगावेसच्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी पाणी जिथं दरवर्षी महापुराच्या काळात जाते त्या पाणी येणार हे लक्षात घेऊन निवारा केंद्र आता उघडण्यात आलेले आहेत. सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केलेल्या आहेत. जवळजवळ 80 बंधारे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक रस्ते बंद आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही आता धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण इशारा पातळी आज संध्याकाळीच पंचगंगा पार करणार हे नक्की आहे. उद्यापासून ती धोका पातळीकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळे संभाव्य महापुराची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. पण संभाव्य महापुराचा फटका बसू नये यासाठी प्रशासनाने आता मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केलेल्या आहेत. काल मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी आता सकाळपासूनच सक्रिय झालेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत महापुराचा फटका अधिकाधिक लोकांना बसू नये. यामुळे अनेक ठिकाणी आता स्थलांतराच्या ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापुराचा संभाव्य धोका ओळखून प्रशासन आणि सर्वच जे काय संभाव्य पूरग्रस्त भाग आहेत तेथील लोकांनी आता काळजी करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार हालचाली वाढलेल्या आहेत. प्रशासन सतर्क आहे. यामुळे सूचना आहे की ज्या भागात दरवर्षी महापुराचे पाणी येते तेथील लोकांनी तातडीनं आतापासूनच पाण्यावर विशेष लक्ष ठेवून राहावं. प्रसंगी स्थलांतराची तयारी ठेवावी. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे.